साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल, मूळव्याध, भगंदर, फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार, क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सीलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार, डे केअर सेंटर, ॲडमिट राहण्याची गरज नाही, मेडिक्लेमची व्यवस्था, स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ, ठिकाण धारणगाव रोड, कोपरगाव, संपर्क डॉक्टर तुषार गलांडे, डॉक्टर काजल गलांडे। येवला तालुक्यातील सावरगाव येथील गुरुदेव दत्त विश्वस्त संस्थेच्या वतीने पावसाकरता त्रिदिनात्मक दत्तयाग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून हा 3 दिवसीय याग संपन्न होतोय। सर्वत्र मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी व्हावी, शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळावा अशा विविध गोष्टींकरता त्रिदिनात्मक दत्त यागाचे आयोजन सावरगाव येथे करण्यात आले आहे। मोठ्या संख्येने महाराष्ट्रासह भारताच्या कानाकोपऱ्यातून नागरिक या यागास हजेरी लावत आहे। याच दत्तयाग सोहळ्याबाबत अधिक माहिती दिली आहे महंत बापू कुलकर्णी यांनी। सालावादप्रमाणे यंदाही गुरुदेव दत्त विश्वस्त संस्था सावरगाव या ठिकाणी त्रिदिनात्मक दत्तयाग महोत्सव आयोजित केलेला आहे। या यागाचं वैशिष्ट्य की सर्व लोकांच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी, तसेच या ठिकाणी प्रजन्य राजाची कृपा व्हावी, चांगल्या प्रकारचा पाऊस पडावा, तसेच प्रत्येक मालाला चांगला भाव मिळावा, शेतकरी हा समृद्ध झाला पाहिजे, गोरगरिबांना जास्तीत जास्त कशा ह्या फायदा होईल, यज्ञ केल्याने जास्तीत जास्त प्रत्येकाच्या पदरी कसे पुण्य पडेल याकरता हा याग आयोजित केलेला आहे। या यागाचं 24 मे ते 26 मे असं यागाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 24 मे रोजी सकाळी 8 वाजता परमपूज्य महंत रमेशगिरी महाराज कोपरगाव बेट यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली। या कार्यक्रमासाठी पूर्ण भारतातून, आपल्या महाराष्ट्रातून, सर्व जिल्ह्यातून, ग्रामीण भागातून 251 जोड्या पूजेसाठी बसलेल्या आहेत। तसेच या कार्यक्रमाला सायंकाळी हरिभक्त परायण भाऊलाल महाराज काकड गुरुकुल वारकरी संस्था सावरगाव चे मुख्य सर्वस्व संस्थापक यांचं जाहीर हरिकीर्तन हे 7 ते 9 या वेळेत आयोजित केलेलं आहे। त्याचप्रकारे 25 तारखेला सकाळी नित्यनियमाप्रमाणे पूजाविधी व तसेच दररोजचा यज्ञ कार्य हे वेदशास्त्र संपन्न महेंद्र शास्त्री जोशी यांच्या अमृतवाणीतून हे कार्य आयोजित केलेले आहे। सायंकाळी नामवंत कीर्तनकार जे नेहमी सगळ्या ठिकाणी नावलौकिक असे आहे, धर्मगुरु अमृताश्रम स्वामी जिल्हा बीड यांचं सुवेद्य असं कीर्तन 7 ते 9 यावेळेस आयोजित केलेलं आहे। तरी ह्या कीर्तन प्रसंगी झाल्यानंतर सर्व लोकांना दररोज महाप्रसाद दिला जात असतो। यानंतर 26 तारखेला सकाळी नियमाप्रमाणे नित्यनियम विधी व तसेच सर्व भाविकांना या ठिकाणी पूर्णाहुतीचा साठी श्री श्री 1008 महामंडलेश्वर शिवगिरी महाराज नील पर्वत आश्रम त्र्यंबकेश्वर अखिल भारतीय कुंभमेळा परिषदेचे अध्यक्ष यांच्या हस्ते पूर्णाहुती आयोजित केलेली आहे। या प्रसंगी सर्व साधुसंत, महंत, महामंडलेश्वर व सर्व गावातील थोर मंडळी, ग्राम सभेतील आमच्या सर्व जेवढी आहेत ते सर्व मंडळी व तसेच अनेक प्रकारचे आपल्या राज्यातले सर्व लोकांनी पूर्णाहुतीसाठी या ठिकाणी हजेरी लावणार आहेत। तर आपण ह्या प्रसंगी सर्वांनी उपस्थित राहावे व सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी माझ्या ग्रामस्थांच्या वतीने मी विनंती करत आहे। जय जनार्दन, जय हरी। सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ, ठिकाण अमरधाम रोड, हॉटेल विक्रांती समोर, येवला।